तर भारतीय शेती नवतंत्रज्ञानामुळे कात टाकून आता पाहते। अकोला जिल्ह्यातही एका तंत्रज्ञान स्नेही शेतकऱ्यानं पेरणीचा नवा प्रयोग केल्याचं पाहायला मिळत आहे। विनाचालक ट्रॅक्टरद्वारे पेरणीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या राजू वरोकार यांच्या कष्टाची ही चांगली बातमी पाहूयात। शेतीतले वेगवेगळे प्रयोग अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत। अकोल्यात सुद्धा असाच एक अनोखा भन्नाट प्रयोग झालाय। अकोल्यातल्या राजू वरोकार यांनी त्यांच्या कुटुंबियांनी GPS कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी केली आहे। जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच वापर होत असल्याचा दावा वरोकार कुटुंबियांनी केलेला आहे। या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका सरळ रेषेत पेरणी होत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ती सोयीस्कर ठरतीये असं म्हटलं गेलंय। फॉरेनमध्ये कशी सरळ रेषेत पेरणी होते, या मशीनचा शोध लागला। जर्मन टेक्नॉलॉजी आहे। ट्रॅक्टरला फिट होतं, स्टेअरिंग पूर्ण ऑटो पायलट होऊन जातं। त्याच्यासाठी शेताच्या कडेला एक ट्रायपॉडवर एक इन्स्ट्रुमेंट लावलं जाते, जे तुम्ही करून घ्याल त्याची, आणि ते डायरेक्ट सॅटेलाइटशी कनेक्ट असतं। म्हणजे सॅटेलाइट थ्रू तुमचा शेतीचा प्लॉट डिसाईड होतो आणि त्याच्या आतमध्ये एका सरळ रेषेत पेरणी होते। भविष्यात पिकाचं होणारं 90-95% पर्यंत होणारं नुकसान या टेक्नॉलॉजीमुळे वाचतं आणि याच्यामध्ये अर्थातच शेतकऱ्याच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडते। विनाचालक ट्रॅक्टरद्वारे पेरणी करणारं ऑटो पायलट सोईंग टेक्नॉलॉजी बघून आपल्याला सुद्धा कृषी क्षेत्रात होत चाललेल्या अफाट प्रगतीचा अंदाज येतो। कधी काळी पेरणी म्हटलं की मोठी लगबग असायची। बैल, तिफन मागे पेरणारी माणसं आणि आणखी खूप मोठा लवाजमा असायचा। पुढे कृषी क्षेत्रात क्रांती आली। बैलजोडी, तिफन जाऊन ट्रॅक्टर आणि पेरणी यंत्र आलं। परंतु तंत्रज्ञानातील प्रगतीनंतरही ट्रॅक्टर चालवायला चालक हा लागतच होता। पण आता तंत्रज्ञान याही टप्प्याच्या पुढे गेलं आणि विनाचालक फिरणारं हे ट्रॅक्टरचं स्टेअरिंग तुम्हाला जादूच वाटेल। या तंत्रज्ञानामध्ये शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी चालकाची गरजच नाहीये। पेरणी अगदी सरळ होते आणि त्यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचं RTK हे उपकरण लावलं गेलंय। हे उपकरण शेताच्या एका बाजूला ठेवावं लागतं। GPS कनेक्टद्वारे ते उपकरण ट्रॅक्टरशी जोडलं जातं। हे उपकरण जर्मन बनावटीचं आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना साधारणपणे 4.5 ते 5 लाख रुपये खर्च येऊ शकतो। ऑटो पायलट स्वयंचलित यंत्रणा की बेसिस जर्मन जो तंत्रज्ञान है उसके ऊपर से हम बोइंग कर रहे हैं, यानी स्विंग कर रहे हैं इसके ऊपर। तो हमारे जो अभी यानी महाराष्ट्र शासन का ये उपक्रम ही है जो हमारा अभी कृषि संजीवनी सप्ताह चल रहा है कि आधुनिक जो तंत्रज्ञान है वो ऑटो पायलट बेसिस रहो या यांत्रिकरण करना है, उसका एक विस्तार करना है। इसको तहत हम सभी इसका जो भी कितना किफायत इकोनॉमिकली जो कितना वायबल रहेगा उसके ऊपर हम हमारे शासन को एक प्रस्ताव भेजेंगे। अकोल्यामध्ये GPS कनेक्टचा झालेला हा वापर कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या क्रांतीची नांदी म्हणता येईल। हा प्रयोग यशस्वी करणाऱ्या राजू वरोकार यांना पुढारी न्यूज कडून सदिच्छा। अकोल्याहून जयेश गावंडेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।